श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 25 नोव्हेंबरला आहे राम-सीता विवाह. कदाचित हा योग जो आहे तो कोणालाही माहिती नसेल किंवा बहुतेक जणांना माहीत नसेल की मार्गशीर्ष महिन्यामध्ये, मी मागच्याच मार्गशीर्षच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये राम-सीतेचा विवाह झालेला आहे. तो कोणत्या तारखेला झालेला आहे तर 25 नोव्हेंबर या दिवशी राम-सीतेचा विवाह झालेला आहे. तर या दिवशी जर एखाद्या तरुणाचं लग्न होत नाही किंवा तरुणीचं लग्न होत नाही, मुलांचे लग्न होत नाही, त्यासाठी आईवडील चिंतित असतात. कारण आता हे प्रश्न खूप अवघड झालेले आहेत विवाहाचे. तर विवाह जर एखाद्याचा होत नसेल तर या दिवशीच्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. त्यासोबतच अजून एखाद्याला पैसा, प्रसिद्धी, नाव कमवायचं आहे, त्यासाठी सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे छोटे-छोटे 2-3 उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही जर हे उपाय या दिवशी केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये कोणता ना कोणती तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा कोणत्या ना कोणता बदल तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच होईल. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया आपला काय उपाय आहे ते. छोटासा उपाय आहे. पहिला उपाय जो आहे तो म्हणजे आपल्याला राम मंदिरामध्ये किंवा कुठेही कोणत्याही मंदिराच्या बाहेर किंवा मंदिरामध्ये बेसनच्या लाडूचा नैवेद्य म्हणजे प्रसाद म्हणून वाटायचा आहे. बेसनचं पीठ आणि पिवळी मिठाई कोणत्याही ज्याच्यामध्ये बेसन असेल, मग तुम्ही लाडू वाटू शकता. मोतीचूरचे लाडू वाटू शकता किंवा अजून बेसन पिठाची जी कोणती मिठाई असेल किंवा कोणताही खाद्यपदार्थ असेल तो तुम्ही वाटू शकता. जिलेबी वाटू शकता, कारण ती सुद्धा पिवळी मिठाई आहे. ही जर तुम्ही प्रसाद म्हणून एखाद्या मंदिराच्या बाहेर वाटली किंवा मंदिरामध्ये वाटली तर तुमचा गुरु मजबूत होतो आणि तुम्हाला नाम, प्रसिद्धी आणि पैसासुद्धा मिळतो. तसेच राम मंदिरामध्ये आपल्याला 108 वेळा जय सीताराम जय सीताराम अशी माळ जप करायचा आहे. 108 वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे. 108 वेळा जप केल्यामुळे काय होतं तर आपल्या मार्गातले अडथळे दूर होतात आणि सीताराम या नामाचा जप केल्यामुळे तुम्हाला पैसा तुमच्याकडे आकर्षित होतो आणि पैशाची आवक वाढते. जय सीताराम हा 108 वेळा मंत्र जाप करून झाल्यानंतर आपल्याला एकदा हनुमान चालीसा नक्की वाचायची आहे. कारण हनुमानाला श्रीराम प्रिय आहेत आणि श्रीरामांना हनुमान प्रिय आहे. त्यामुळे आपली माळ जपून झाल्यानंतर किंवा ह्या नामस्मरण राम सीताचे करून झाल्यानंतर आपल्याला एकदा हनुमान चालीसासुद्धा वाचायची आहे. आता वळूया पुढच्या उपायाकडे. पुढचा उपाय आहे, जर एखाद्याचं लग्न होत नाही, तुमची इच्छा आहे की लग्न करायचं आहे पण योग्य वर मिळत नाही आहे, तर काय करायचं आहे, या दिवशी आपल्याला एक अशोकाचं पान घ्यायचं आहे. अशोकाच्या पानावरती माझं लग्न 2026मध्ये झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे असं लिहायचं आहे. त्यानंतर त्यावरती 3 वेळा जय सीताराम जय सीताराम जय सीताराम असं लिहायचं आहे आणि हे पान आपल्याला कोणत्याही रामाच्या मंदिरामध्ये सोडून यायचं आहे. जर तुमचा प्रेमविवाह असेल आणि त्या व्यक्तीसोबत घरामधून विरोध असेल त्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी, तर तुम्ही त्या पानावरती त्या व्यक्तीचं नाव लिहून या व्यक्तीसोबत माझा विवाह 2026 महिनासुद्धा तुम्ही टाकू शकता. या महिन्यामध्ये झालेला आहे, 2026च्या या महिन्यामध्ये झालेला आहे आणि मी खूप खुश आहे असं लिहून त्यावरती जय सीताराम जय सीताराम जय सीताराम असं लिहून हे पान तुम्ही कोणत्याही रामाच्या मंदिरामध्ये सोडून यायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला अशोकाचं पान मिळत नाही आहे तर तुम्ही खाऊचं पान म्हणजे आपण विड्याचं पान असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. विड्याचं पान आणि अशोकाचं पान आणि त्यासोबत जर ते सुद्धा नसेल पिंपळाचं पान तुम्ही वापरू शकता. ही 3 पानं तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. जर तुम्ही बाहेर देशामध्ये राहत असाल, तुम्हाला ते पानसुद्धा मिळत नसेल, तर आपण काय करायचं आहे तर एखादा कागद घ्यायचा आहे आणि कागदावरती हिरव्या रंगाच्या पेनाने हे लिहायचं आहे आणि ते पान आपल्याला पुन्हा राम मंदिरामध्ये सोडून यायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करून मागे वळून पुन्हा बघायचं नाही आहे. ते पान तिकडेच सोडून यायचं आहे. तर हा होता लग्नासंबंधीचा उपाय. आता वळूया पुढच्या उपायाकडे. या सगळ्या ज्या उपाय आहेत त्या उपायाच्या नंतर शेवटी आपल्याला एकदा हनुमान चालीसा नक्की वाचायची आहे.
याच दिवशी अजून एक उपाय करायचा आहे आपल्याला, तो म्हणजे नकारात्मकता घालवण्यासाठी एका तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुळशीची पानं टाकायची आहे आणि तुळशीचा एक चेंडा घेऊन, जसं आपण सत्यनारायणाच्या पूजेला गोमूत्र शिंपडतो तसं ते पाणी आपल्याला सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे. यानंतर तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येणार नाही. या दिवशी हे सगळे उपाय नक्की करा, कारण 7 नंबर हा केतूचा आहे. केतू आपल्याला आध्यात्मिकतेकडं घेऊन जातो. आध्यात्मिकता आपली तीव्र होत जाते. मग मोक्षाचा मार्ग मोकळा होत जातो. आणि केतूचा हा उपाय केतूचे जर हे उपाय केले किंवा केतू हा ग्रह जर आपल्या कुंडलीमध्ये चांगला असेल, तर आपल्याला पैशाची कधीही कमी पडत नाही किंवा केतू इतका पैसा देतो की तो आपल्याला आयुष्यभर पुरेल, आपल्या 7 पिढ्या बसून खातील अशा पद्धतीने केतू आपल्याला पैसा देतो. त्यामुळे आजच्या दिवशी हे उपाय नक्की करा. हे छोटे छोटे उपाय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते. तर व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.